everyone. Yesterday we discussed about curl of E. काल काय डिस्कस केला होता आपण? कर्ल ऑफ ई डिस्कस केलेला होता है ना. तर तसे आपण त्याचे काही कर्ल्स ऑफ ईचे आपण इक्वेशन सुद्धा बघितलं होतं. तर बघा आपण कर्ल ऑफ ई मध्ये काय म्हटलं होतं की कर्ल ऑफ ई जी असते ती इज इक्वल टू कशी असते? इज इक्वल टू 0 असते है ना. म्हणजे आपण कन्झर्वेटिव्ह फोर्समध्ये आपण डिस्कस केलं त्याचे एक्झाम्पल काय होते? इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे कर्ल ऑफ ई जी असते ती नेहमी इलेक्ट्रिक फील्डमध्ये पण काय असते? 0 असते आणि ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये सुद्धा काय असते? 0 असते. तर आपण हे काल डिस्कस केलेला होता. टुडे वी लर्न अबाउट ॲप्लिकेशन्स ऑफ गॉस लॉ. आज आपण काय डिस्कस करणार आहोत? गॉस लॉचे ॲप्लिकेशन डिस्कस करणार आहोत. तर बघा आपण गॉस लॉ काय आहे हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे इन प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर्समध्ये है ना. तर बघा गॉस लॉमध्ये आपण काय कन्सिडर केलं होतं की गॉस लॉमध्ये आपण एक कन्सिडर ऑफ इरेग्युलर शेप ऑफ बॉडी कन्सिडर केलेली होती आणि त्या इरेग्युलर शेप ऑफ बॉडीमध्ये आपण सेंट्रलमध्ये एक चार्ज क्यू कन्सिडर केलेला होता आणि तो सेंटरपासून जे चार्ज क्यू होता त्या चार्जपासूनचा जे सेंटर ऑफ जे क्यू आणि क्यूपासून ते तुमचा जे इलेक्ट्रिक फील्ड जी होती ते काय होतं? तुमचा इलेक्ट्रिक फील्ड जी इंटेन्सिटी होता त्याचा डायरेक्शन कशी होती? आउटवर्ड डायरेक्शनला होता आणि त्याचा एक रेडियस आर होता है ना. तर आपण त्या दोघांचा इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया या दोघांचा जे अँगल होता तो अँगल आपण काय कन्सिडर केला होता? थीटा अँगल कन्सिडर केलेला होता ना. म्हणजेच आपण कशी आपण इक्वेशन काय म्हणत होतो की फाय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ क्लोज सरफेस इज इक्वल्स टू 1/4 पाय ॲप्सिलॉन 0 इंटू ई इंटू डी एस है ना. आपण काय म्हटलं होतं की फाय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ क्लोज सरफेस ई इंटू डी एस. हे आपण ई इंटू डी एस काय आहे? डी एस काय आहे? त्याची एरिया आणि ई काय आहे? इलेक्ट्रिक फील्ड है ना. तर हे आपण डिस्कस केलं होतं डी एस. त्यानंतर आपण पुन्हा एक इक्वेशन काय म्हटलं होतं की इंटिग्रेशन ऑफ क्लोज सरफेस ई इंटू डी एस कॉस थिटा. मग कॉस थिटा आपल्याला किती मिळालेली होती? 90 डिग्री. हे आपण गॉस लॉच्या इक्वेशनमध्ये हे आपण डिस्कस केलेला होता. तर आज आपण काय त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत, 2 ॲप्लिकेशन्स आहेत. तर हे आपण 2 ॲप्लिकेशन्स आपण डिस्कस करणार आहोत. पण आज आपण फक्त एक ॲप्लिकेशन डिस्कस करून घेणार. ठीक आहे. तर आपण आज ॲप्लिकेशन गॉस लॉ ऑफ ॲप्लिकेशनचा 1 ॲप्लिकेशन आपण आज डिस्कस करणार आहोत. लेट्स सी ऑन electric field due to uniform charge pair. A simple case of spherical symmetric charge distribution is uniform charge pair in which the charge density rho is same everywhere in the sphere. ओके. आपण का ॲप्लिकेशन डिस्कस करतोय? गॉस लॉचं ॲप्लिकेशन. फर्स्ट ॲप्लिकेशन काय आहे? इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू युनिफॉर्म चार्ज पेयर. तर आपण काय कन्सिडर करतो? एक स्पेअर कन्सिडर करतोय आणि त्या स्पेअरमध्ये आपण जे चार्ज डिस्ट्रीब्यूट करतोय तो कसा करतोय? युनिफॉर्म करतोय. आणि ती जी चार्ज आणि त्या चार्जची डेन्सिटी काय आहे? रो आहे. त्याला आपण रोनी डिनोट करतोय. चार्ज डेन्सिटीला आपण रोनी डिनोट करत असतो. आणि ती कशी आहे? त्या स्पेअरमध्ये सेम म्हणजे जितकी जी चार्ज आहे तेवढी सेम चार्ज डेन्सिटी ऑल दी स्पेअरमध्ये आहे ना. आपण बघा डायग्राममध्ये आपण बघतोय ना की बघा आपण एक स्पेअर कन्सिडर केलेला आहे आणि ते स्पेअर बघा सेंटर ऑफ ओ पासूनचा जे चार्ज आपण कन्सिडर करतोय तो प्लस क्यूचा चार्ज कन्सिडर करतोय. द युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन इज शोन इन फिगर बाय युनिफॉर्म शेडिंग इनसाइड द स्पेअर ऑफ रेडियस आर है ना. आपण काय बघतोय बघा जे प्लस क्यू आहे त्या प्लस क्यूचा जे डिस्टन्स आपण काय म्हणतोय त्या स्पेअर ऑफ रेडियसचा आपण काय म्हणतोय? रेडियस आर म्हणतोय. लेट पी बी द पॉइंट इनसाइड द स्पेअर ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम ओ है ना. बघा आपण काय एक डायग्राममध्ये बघा आपण एक पॉईंट पी कन्सिडर केलेली आहे. तर ते बघा आपण प्लस क्यूचा जे चार्ज आहे प्लस क्यू ते पी पर्यंतचा डिस्टन्स काय आहे? आर आहे फ्रॉम दी ओ. वेन इलेक्ट्रिक फील्ड इज टू बी डिटरमाइंड. आपल्याला काय फाइंड करायचं आहे? इलेक्ट्रिक फील्ड फाइंड करायचं आहे. लेट अस ड्रॉ अ स्पेरिकल गॉसियन सरफेस एस ऑफ रेडियस आर. ओके. आपण काय कन्सिडर करतोय? बघा जे तुम्हाला एस दिसतो एस काय आहे? स्पेरिकल गॉसियन सरफेस आहे. त्याला आपण एसने डिनोट करतोय आणि रेडियसला कशाने आर डिनोट करतोय? आर. म्हणजे त्या गॉसियन सरफेसचा जे रेडियस आहे ती काय आहे? आर आहे. पासिंग थ्रू द पॉईंट पी इनसाइड द स्पेअर ऑफ रेडियस आर. ओके. जी तुमची पॉईंट 5 जी पॉईंट पी आहे ती आपण जी ती काय जे तुमची जी पॉईंट पास होत आहे त्या स्पेअरची त्या पॉईंटपासूनचा म्हणजे क्यूपासूनचा जे क्यू टू पी पासूनचे डिस्टन्स जे आहे त्या स्पेअरचा ते डिस्टन्स काय आहे?
आर आहे. द चार्ज Q1 विथिन द गॉसियन सरफेस. ओके, आपण गॉसियन सरफेसचा जे चार्ज कन्सिडर करतोय तो चार्ज काय आहे Q1. तर Q1 इज इक्वल्स टू 4/3 पाय आर क्यूब रो. द इलेक्ट्रिक फील्ड E इनसाइड द चार्ज डिस्ट्रीब्यूशन इज गिवन बाय E इज इक्वल्स टू Q1 अपॉन 4 pi epsilon नॉट आर स्क्वेअर. ओके, म्हणजे ते इनसाइड जी इलेक्ट्रिक फील्ड आहे त्याचं चार्ज डिस्ट्रीब्युशन होतं तो कशी होत आहे Q1 अपॉन 4 pi epsilon नॉट आर स्क्वेअर, म्हणजे इलेक्ट्रिक फील्डचा मॅग्नेट्यूड आहे हा. सबस्टिट्यूटिंग Q1 फ्रॉम अबोव वी गेट E इज इक्वल्स टू 4/3 पाय आर क्यूब रो इंटू 1 अपॉन 4 pi epsilon नॉट आर स्क्वेअर. मग काय मिळालं आपल्याला E इज इक्वल्स टू RP 3 epsilon नॉट 3 epsilon naught. From the above equation, it is seen that the field intensity inside uniformly charged sphere is directly proportional to the distance from the center at center of sphere E is equal to 0. At the surface of the sphere, E is equals to capital R rho upon 3 epsilon naught, which is the maximum.